त्यामुळं सगळ्यांनाच त्याचा त्रास होतो. तो त्रास बंद झाला पाहिजे. काळानुसार इतर उत्सवांप्रमाणे सांगलीच्या 32 शिराळ्यातील नागपंचमीच्या उत्सवाचे स्वरूप देखील बदललेले दिसते. शिराळ्यातील पारंपरिक नागपंचमीच्या बदलत्या उत्सवास शिराळा शहरातील ज्येष्ठ नागरिक संघटनेकडून विरोध होत आहे. नागपंचमीच्या उत्सवास ज्येष्ठ नागरिकांचा विरोध का, जाणून घेऊ ज्येष्ठ नागरिक संघटनेचे शिराळा तालुका अध्यक्ष जयसिंग गायकवाड यांच्याकडून. आमची पूर्वीपास परंपरा चालत आली त्या पद्धतीने नागपंचमी साजरी झाली तर आमचा कुठल्याही प्रकारे विरोध नाही. फक्त हे डॉल्बीचे प्रकार आहेत, कर्कश आवाज, त्यामुळं सगळ्यांनाच त्याचा त्रास होतो. तो त्रास बंद झाला पाहिजे. पंचमीची पारंपरिक पद्धतीने साजरी होण्याला आमचा अजिबात विरोध नाही. दुसरी गोष्ट अशी की जे हे डॉल्बीचे प्रकार आहेत त्यामुळं लहान मुलांना, स्त्रियांना, ज्येष्ठ नागरिकांना त्याचा त्रास होतोय. तो त्रास नाही पाहिजे. लोकांना तो त्रास सहन होत नाही. म्हणजे स्वतःच्या गावात पंचमी असून सुद्धा बाहेर कुठंतरी जायचं, आमची सुद्धा इच्छा आहे की पंचमी आम्ही सुद्धा बघावी, तर ती आम्हाला ह्या आवाजामुळे बघता येत नाही. तर ते तेवढं शासनानं थांबवावं. कर्कश आवाज, मोठा आवाज आहे ते थांबवावं आणि पारंपरिक पद्धतीनं नागपंचमी वाद्य काय असेल ते चालू केलं तर आमचा काही त्याला विरोध नाही. पंचमी ही झाली जीवन नागाची पूजा, ही आम्हाला बघायला मिळालीच पाहिजे. जी बंद झाली आहे ती पूजा बघायला मिळाली पाहिजे. 80-85 साली जी पंचमी होती त्याला रूप होतं, त्याला एक चांगलं वेटेज होतं. आता ते 2002 पासूनच ती बंद झालं. त्यावेळेला गाडीवर नाग सोडायचं, लोक बघायला आनंदाने यायचे. तर त्यावेळेला बेंड वाद्य होती, तर लेझिम होतं, झांज पथक होतं. हे सगळं बघितल्यानंतर समाधान वाटायचं आणि लोकांनाही त्याचं हे वाटायचं, कौतुक वाटायचं की बाबा आपल्या गावातलं एक चांगलं दृश्य बाहेर जात आहे. त्यामुळे एक आम्हाला ते समाधान होतं. आणि आपल्या गावाचं कुठलाही कार्यक्रम असेल तर तो बाहेर लोकांनी जाताना त्याचं प्रशंसा केली पाहिजे, वाहवा केली पाहिजे. ह्या कार्यक्रम गावात चांगला झाला. तर त्या पद्धतीने आता हे 2002 सालापासून पंचमी जशी बंद झाली तसं हे मोठं वाद्य येणं, हे येणं, त्यामुळं पंचमीला रूपच राहिलेलं नाही. त्यामुळं ते बायका नाचवणं किंवा हे डॉल्बी मोठ्या आवाजात वाजवणं हे म्हणजे नकोच आहे. ज्येष्ठांना, लेडीजना, लहान मुलाला हे नको आहे. आणि पंचमी पूर्वी जशी चालू होती तशी त्या पद्धतीनं आता चालू व्हावी हीच आमची इच्छा आहे. तीच परंपरा आहे आणि तीच परंपरा टिकावी. गेल्या काही वर्षांपासून फक्त डीजे, डॉल्बी आणि नाचगाण्यांमध्ये शिराळ्यातील नागपंचमी अडकली असून ही आपली परंपरा नाही असे ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच मूळ परंपरेपासून दूर नेणारे वातावरण, यातून पसरणारा चुकीचा संदेश आणि सर्व नियम गुंडाळून वाजणारे डॉल्बी हे नागरिकांच्या आरोग्यास अत्यंत हानिकारक असल्याने अशा चुकीच्या गोष्टींना आळा घालण्याची गरज ज्येष्ठ नागरिक संघटनेने प्रशासनासमोर जाहीर निवेदनाद्वारे पोहोचवली आहे. यावर प्रशासनाची नेमकी काय भूमिका असेल यावर यंदाच्या नागपंचमीचा उत्साह अवलंबून राहणार आहे. लोकल 18 साठी प्रीती निकम, सांगली.